आपण आजच तहूर राणाला भारतामध्ये आणण्यात आलेला आहे। एका विशेष विमानानं, खास विमानानं तहूर राणाला भारतात आणलेला आहे। 26/11 मुंबईतल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला तहूर राणा याला भारतात आणण्यात आलेला आहे। पटियाला कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, हो, पटियाला कोर्टात आपण ऑलरेडी बघतोय की सगळे जे वकील आहेत ते मग तहूर राणाचा वकील म्हणा आणि बरोबरच सरकारी वकील म्हणा, हे सगळेजण जे आहेत ते इथे ऑलरेडी प्रेझेंट आहेत। आता जे आहे इथे कोर्ट प्रोसिडिंग स्टार्ट होणार। डॉक्युमेंटेशनसाठी वेळ लागलं आणि म्हणून इतकं डिले झालं असं समजून येत आहे। पण सध्या तहूर राणा याच्याकडून एक विधी सहायताच्या विभागातून एक वकील मिळालाय, तो म्हणजे दिल्ली लीगल सेलचे पीयूष सचदेवा। ते राणाची बाजू मांडणार आहे आणि बरोबरच आपण बघतो समोर ॲडव्होकेट मान आहेत, जे सिनियर वकील आहेत, ते सरकारी बाजू ठेवणार आहे आणि काहीच वेळात हिअरिंग सुरू होणार, सुनावणीला सुरू होणार जेव्हा राणा कोर्टात पोहोचणार। अगदी उर्वशी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय तहूर राणाला कोर्टात हजर केलं जाणार आहे। ही दृश्य आपण बघतोय। मास्टरमाइंड डेव्हिड हेडलीचा तहूर राणा हा जुना मित्र आहे। पाकिस्तानी लष्कराच्या वैद्यकीय विभागात सुद्धा त्यानं काम केलंय। 1997 मध्ये तर शिकागोमध्ये इमिग्रेशन आणि ट्रॅव्हल्स एजन्सी त्यानं चालवलेली आहे आणि त्याला आता भारतात आणण्यात आलेला आहे। 26/11 मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक निरपराधांनी आपले प्राण गमावलेले आहेत आणि तहूर राणा याच्याबद्दल जनतेमध्ये सुद्धा जनभावना तीव्र असल्याचं पाहायला मिळत आहे। या हल्ल्यामध्ये जे जखमी झालेले होते त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया आपण बघितलेल्या आहेत। ही दृश्य आपण बघितलं। कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पटियाला हाऊस कोर्ट परिसरामधली ही दृश्य आपण बघतोय। तहूर राणाचा पहिला फोटो सुद्धा आता समोर आलेला आहे। तहूर राणाच्या अमेरिकेतून तहूर राणाला भारतामध्ये आणण्यात आलेला आहे। त्याला पटियाला हाऊस कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर त्याची चौकशी केली जाणार आहे। NIA पहिल्यांदा त्याची चौकशी करतील। IPS सदानंद दाते हे तहूर राणाची पहिल्यांदा चौकशी करतील अशी माहिती मिळते। 26/11 दहशतवादी हल्ल्यातला मास्टरमाइंड असलेला तहूर राणाचा एक नवा फोटो समोर आल्याचं आपण बघितलं। Zee24 तासच्या हाती तो फोटो लागलाय, तर त्याला आता तहूर राणाला NIA ची टीम पटियाला हाऊस कोर्टाकडे घेऊन जातानाची दृश्य आपण बघतोय। मोठ्या फौज फाट्यामध्ये त्याला पटियाला हाऊस कोर्टाकडे नेलं जात आहे। ग्रीन कॉरिडॉर असल्यानं 15 ते 20 मिनिटांमध्ये तहूर राणा कोर्टात पोहोचेल आणि एकंदरीतच त्याच्या सुरक्षेची सगळी खबरदारी दिल्ली पोलिसांनी घेतल्याचं दिसतंय। हा सगळा मोठ्या प्रमाणावरचा फौज फाटा आपण बघतोय। मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेली ही सुरक्षा यंत्रणा आपण बघतोय। आपण बघतोय पटियाला कोर्टामध्ये पोलीस या NIA ची टीम तहूर राणाला घेऊन पोहोचलेली आहे। पटियाला हाऊस कोर्टाला अक्षरशः छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त हा लावण्यात आलेला आहे पटियाला हाऊस कोर्ट परिसरामध्ये। तहूर राणाचा पहिला फोटो समोर आलेला आहे। त्यानंतर आपण बघितलं की त्याला आता पटियाला हाऊस कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। NIA ची टीम त्याला पटियाला हाऊस कोर्टामध्ये घेऊन पटियाला हाऊस कोर्टामध्ये पोहोचलेली आहे। ही दृश्य आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तहूर राणाला पटियाला हाऊस कोर्टामध्ये आणण्यात आलेला आहे। थोड्याच वेळामध्ये त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। न्यायमूर्ती चंद्रजीत सिंह यांच्या कोर्टासमोर तहूर राणाला हजर केलं जाईल। पीयूष सचदेवा तहूर राणाचे वकील असणार आहेत आणि त्यासोबतच सरकारी वकील NIA चे वकील सुद्धा पटियाला हाऊस कोर्टामध्ये पोहोचलेले। ठीक है, अब स्पेस दे दीजिए प्लीज। अब हो गया है भाई, दादा हो गया ना, अब हो गया। NIA ची टीम कोर्टामध्ये पोहोचलेली आहे। तहूर राणाला घेऊन कोर्टामध्ये पोहोचली आहे।
राणाला घेऊन ही टीम कोर्टात पोहोचली आहे. मोठ्या प्रमाणावर फौजफाटा पटियाला हाऊस कोर्ट परिसरामध्ये लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. 26/11 हल्ल्याचा मास्टर माइंड तहूर राणाला भारतात आणण्यात आलेला आहे आणि त्याला आता NIA ची टीम पटियाला हाऊस कोर्टामध्ये घेऊन पोहोचलेली आहे. त्याला थोड्याच वेळामध्ये आता कोर्टात हजर केलं जाणार आहे. न्यायमूर्ती चंद्रजीत सिंहांच्या कोर्टासमोर त्याला हजर केलं जाणार आहे आणि मग सुनावणी होणार आहे. और जो चार्जशीट दायर की गई थी उसकी आधिकारिक रूप से NIA के वकील की तरफ से जानकारी दी जाएगी और उसके बाद NIA की तरफ से इस मामले में कस्टडी की मांग की जाएगी. जिन धाराओं के तहत चार्जशीट दाखिल की गई है उसमें धारा 121, 121A, 302, 468, 471 के साथ साथ UAPA के विभिन्न सख्त प्रावधान है और इसके तहत NIA 30 दिन तक की कस्टडी की मांग कर सकती है और NIA की कोशिश रहेगी कि कोर्ट को इस बात के लिए आश्वस्त किया जा सके. जी यहाँ पर अभी भी पटियाला हाउस NIA मांग सकती है, ये जानकारी है हमारे पास सूत्रों के हवाले से. और जिन धाराओं के तहत ये केस दर्ज किया गया है उसमें जांच एजेंसी का अख्तियार बनता है कि वो 30 दिन तक की कस्टडी की मांग सकती है क्योंकि UAPA के सख्त प्रावधान है. इसके अलावा जो IPC की धाराएं हैं जिनका मैंने जिक्र किया उनके तहत चार्जशीट दाखिल की गई है, लेकिन चूंकि UAPA के तहत भी केस दर्ज किया गया है इस लिहाज से 30 दिन तक की कस्टडी मांग सकती है NIA. और उसके दरमियान जब NIA की तरफ से पूरी जानकारी दी जाएगी फिर कोर्ट ये तय करेगा कि आखिर कितने दिनों की कस्टडी दी जाए. इसी कोर्ट से नॉन बेलेबल वारंट जारी हुआ था तहव्वुर राणा के लिए और तहव्वुर राणा समेत 8 और 9 आरोपी हैं जिनके खिलाफ NIA की कोर्ट से गैर जमानती वारंट जारी हुआ था, लेकिन जो 9 के 9 आरोपी हैं उनमें से किसी आरोपी की अभी तक पेशी सुनिश्चित नहीं हो पाई थी. यानी अपने आप में ये इसलिए अहम है जो दिल्ली लीगल सर्विस अथॉरिटी की तरफ आपण बघतोय NIA ची टीम ही तहूर राणाला घेऊन पटियाला हाऊस कोर्टामध्ये पोहोचलेली ही दृश्य आपण बघतोय आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर पोलीस छावणीचं स्वरूप जे आहे याच पटियाला हाऊस कोर्टानं नॉन बेलेबल जे वॉरंट आहे ते जारी करण्यात आलेलं होतं आणि आता मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहूर राणाला भारतात आणल्यानंतर NIA त्याला घेऊन आता पटियाला हाऊस कोर्टामध्ये गेलेली आहे. त्याचा पहिला फोटो सुद्धा समोर आलेला आहे. राणाला दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. न्यायमूर्ती चंद्रजीत सिंह यांच्या कोर्टासमोर त्याला हजर केलं जाणार. या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. वरिष्ठ वकील दयान कृष्णन आणि नरेंद्र मान पटियाला हाऊस कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत. दोघेही तहूर राणाच्या सुनावणी दरम्यान NIA ची बाजू मांडणार आहेत तर तहूर राणाच्या वतीनं वकील पियुष सचदेवा हे बाजू मांडणार आहेत आणि त्यामुळे आता कोर्ट काय सुनावणी करतं बघणं महत्वाचं ठरणार आहे. कारण पटियाला हाऊस कोर्टानंच नॉन बेलेबल वॉरंट जे आहे ते तहूर राणासह 8 जणांच्यावर जारी करण्यात आलेलं आहे. थेट जाऊयात नवी दिल्लीला. आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत. उर्वशी, याला आता कोर्टात आणलं गेलं आहे आणि तिथे आता काहीच वेळात जे आहे आपण बघतो तर सुनवाईला सुरू होणार आहे. UAPAच्या तहत आपण बघतो की हा पूर्ण खटला जो आहे तो चालणार आहे आणि तहव्वुर राणावरती वेगवेगळे जे आरोप आहेत त्याला घेऊन हा पूर्ण आता खटला सुरू होणार आहे. तहव्वुर राणासाठी एक विशेष जज जे आहे ते विधी सहायता विभागातून जो आहे देण्यात आला आहे. दिल्ली लीगल सेल ते पियुष सचदेव आहे ते राणाची बाजू मांडणार आहे. आपल्याला माहिती आहे राणा मागच्या काही काळात वेगवेगळ्या US डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये वेगवेगळ्या रिझन्स घेऊन कारण घेऊन येत होता की दिल्ली मुंबईत इंडियामध्ये त्याला भारतात त्याला नाही यावं म्हणून. पण आता आपण बघतो अगदी उर्वशी मी थोडंसं तुम्हाला थांबवतोय. उर्वशी, समेत देश के अलग अलग हिस्सों में जो आतंकी हमलों की साजिश रची गई थी उसका ये केस है और उसमें शुरुआत में तहव्वुर राणा और हेडली को आरोपी बनाया गया था. बाद में जब NIA ने तफ्तीश की तो उसमें लश्कर-ए-तोयबा के जो बड़े नेता हैं उनके नाम जुड़े और कुल 9 लोगों के खिलाफ
दिसंबर 2011 में चार्जशीट दाखिल की गई थी, लेकिन चूंकि किसी आरोपी की पेशी नहीं हो पा रही थी, लिहाजा दिसंबर 2011 के बाद से निचली अदालत में यहाँ पर यानी पटियाला हाउस कोर्ट के एनआईए कोर्ट में मामला ठहरा हुआ था। अब इन 9 आरोपी में से पहली बार किसी आरोपी की कोर्ट में पेशी हो रही है, तो निश्चित तौर पर इस मामले में जो ट्रायल रुका हुआ था उसके आगे बढ़ने का भी रास्ता साफ होगा। और कस्टडी के दौरान एनआईए की पूरी कोशिश रहेगी कि सिर्फ 26/11 नहीं बल्कि देश के अलग अलग हिस्सों में जो आतंकी हमलों की जो साजिश रची गई थी उन तारों को खंगाला जा सके। सोबत आहेत उर्वशी, आपण बघतोय की या सगळ्यामध्ये देशभरात ज्या पद्धतीनं दहशतवादी हल्ल्याचा कट रचला गेला होता आणि त्याच अनुषंगाने आता तपास सुद्धा होणार आहे। उर्वशी, माझा आवाज येतोय? 26/11 जे सगळे विक्टिम्स आहेत, जे पीडित आहेत, त्यांना आता कुठे न्याय मिळेल का? आणि त्यांना एक किरण जी आहे त्यांच्या मनात आली आहे, कारण की तहूर राणा ला जेव्हा पकडून आला, हा एक दुसरा असा 26/11 ह्याच्यात मुख्य दोषी आहे ज्याला भारतात आणलं गेलं आहे। पहिले आपण बघितलेलं की अब्बू जुंडाल हाही 26/11चा जो आरोपी होता, त्याला घेऊन पण इथे हिअरिंग चालू होते आणि आता तहूर राणाला जे आहे इथे आणलं गेलं आहे। वेगवेगळे ह्याच्यावरती सेक्शन्स लावले गेलेत। एक आपण बघितलं तर आर्टिकल 8 आहे जे US इंडियाची एक्स्ट्रॅडिशन ट्रीटी आहे त्याच्यावरती, म्हणजेच अमेरिका भारत प्रत्यार्पणचा करार जो आहे त्याच्या अंतर्गत जे आहे तहूर राणाला इथे आणलं गेलं आहे। तहूर राणाची ही जी पूर्ण जो हा खटला आहे ते न्यायमूर्ती एनआयएचे स्पेशल कोर्टचे न्यायमूर्ती आहेत चंद्रजीत सिंग यांच्या कोर्टासमोर ही सुनवाई आता सुरू आहे। UAPAच्या कायदा अंतर्गत जे आहे हे पूर्ण आता ह्याच्यावरती सेक्शन्स लावले गेले आहेत आणि UAPA कायदा हा खूप स्ट्रिक्ट कायदा आहे भारत देशाचा आणि त्याच्या अंतर्गत जे आहे त्याच्यावरती खटला सुरू आहे। सध्या आपण बघितलं तर डॉक्युमेंटेशन आणि पेपरवर्क झाला आहे। 7ला NIA आपल्या स्वतःच्या कोठडीमध्ये जे आहे तहूर राणाला ठेवणार आहे, जिथे त्याच्याबरोबर विचारपूस केली जाणार, वेगवेगळ्या लेवलवर सगळी माहिती काढली जाणार, खास करून पाकिस्तानच्या अगेन्स्ट काय पुरावे आपल्याला मिळत आहेत भारताला, आणि 26/11 या हल्ल्याच्या मागे पाकिस्तानचा खूप मोठा हात होता। पण पाकिस्तानने हे कधीच जे आहे एक्सेप्ट नाही केलं आणि नेहमी नाकार दिलं। आज जेव्हा ह्याचे सगळे साक्ष एकत्र येतील तेव्हा पाकिस्तानचा काय एक वेगळा रोल होता 26/11 मध्ये तेही समजून घेऊ। अगदी उर्वशी, या सगळ्यामध्ये आता किती वेळामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे, युक्तिवाद कसा होणार आहे हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आणि उर्वशी, या सगळ्याबद्दलचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय NIAची टीम कोर्टामध्ये दाखल झालेली आहे। आता युक्तिवाद केला जाणार आहे। तहूर राणा NIAचे वकील या सगळ्याची आता NIAची बाजू मांडणार आहेत। न्यायमूर्ती चंद्रजीत सिंह यांच्या कोर्टासमोर तहूर राणाला हजर केलं जाणार आहे आणि पटियाला हाऊस कोर्टामध्ये थोड्याच वेळामध्ये या सुनावणीला सुरुवात होणार आहे। अतिशय महत्त्वाची ही घडामोड आपण बघतोय। दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टातली ही दृश्य आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल पोलीस छावणीचं स्वरूप जाने की साफ मनाही है। तो उसी के साथ ही अगर कोई शख्स अंदर जाना चाहता है, अगर कोई कोर्ट का भी स्टाफ है तो उसके प्रॉपर चेकिंग करने के बाद ही वो अंदर जा सकता है। और जिस तरीके से आप ये विजुअल देख रहे हैं पटियाला हाउस कोर्ट जो कि इंडिया गेट के आउटर सर्कल पर मौजूद है और उसी के साथ ही गेट नंबर 4 है और यहाँ पर जो वाहन है वो भी अंदर है जिसमें कि आतंकी तावर हुसैन राणा जो है वो अंदर पहुंचा है। उसके बाद में उसे अभी फिलहाल जेल वैन के अंदर जो कि रखा गया है और उसके बाद जैसे ही जज साहब जो है अपने चैम्बर पर बैठेंगे तो उसके बाद में उसे जज साहब के सामने पेश किया जाएगा और लगातार जो NIA है वो कोशिश करेगी। जी आपण बघतोय पटियाला हाऊस कोर्टामध्ये थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। तहूर राणा ऑपरेशन तहूर राणा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे पटियाला हाऊस कोर्टामध्ये। याच पटियाला हाऊस कोर्टाने तहूर राणाच्या नॉन बेलेबल वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। तहूर राणा सोबत 7 ते 8 जणांना 8 आरोपींना अशा प्रकारचं नॉन बेलेबल वॉरंट जारी करण्यात आले होते आणि आज अखेर भारतामध्ये आणल्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं जातं। की मांग करेगी तो कोर्ट में जो सुनवाई है वो शुरू हो चुकी है। जज कोर्ट रूम में मौजूद हैं, दोनों पक्षों के वकील कोर्ट रूम में हैं।
आताच्या घडीची एक महत्वाची बातमी आपण बघतोय, कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। NIAचे वकील आणि तहूर राणाचे वकील सुद्धा कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये युक्तिवादाला सुद्धा सुरुवात होणार आहे। जज सुद्धा पोहोचलेले आहेत आणि आता अतिशय मोठी घडामोड जी आहे ती आपल्याला घडताना पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आहे। 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहूर राणा हा मोठा अतिरेकी आता भारताच्या हाती लागलेला आहे आणि आता त्यानंतर 26/11 दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांनी आपले प्राण गमावलेले आहेत। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय, पटियाला हाऊस कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली। एक मोठी बातमी आपण बघूयात, तहूर राणाला कोर्टात आणण्यात आलेला आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, पटियाला हाऊस कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। दोन्ही बाजूंचे वकील पटियाला हाऊस कोर्टातील बंद खोलीमध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। दोन्ही बाजूंचे वकील कोर्टामध्ये हजर झालेले आहेत। तहूर राणाचा पटियाला हाऊस कोर्टातील बंद खोलीमध्ये या सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आता युक्तिवाद काय होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तहूर राणाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची भावना 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातल्या जखमी आणि पीडितांनी व्यक्त केली आहे।